बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अवकाळी पाऊस आणि गारपिटीसह आणि नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून भरपाईची 404 कोटींची रक्कम प्राप्त झाली आहे। त्यातील 280 कोटींच्या भरपाईची रक्कम 2,13,416 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे। सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे। स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात सुद्धा अति मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे सध्या तरी स्ट्रॉबेरीची लागण 15 दिवस पुढे गेली आहे। तर वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यात पाऊस अधिक झाल्यानं नर्सरीतील स्ट्रॉबेरी रोपांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय। त्यामुळे यंदा स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे। खूप दिवसांपासून रखडलेले ठिबक सिंचनाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। कृषी विभागानं वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारनं या अनुदानासाठी 123 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। जालना जिल्ह्यातील 969 शेतकरी 987 एकरावरती तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत। जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केली गेल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होतीये। त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज कोष उत्पादन तर रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यामध्ये एकमेव ठरलाय। वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेची कास धरत आर्थिक उन्नती साधली आहे। जिल्ह्यातील संत्रा हैदराबाद, बेंगळुरू सोबतच बांगलादेशात जातो, तर ब्रोकोली थेट दिल्लीच्या मार्केटपर्यंत पोहोचली आहे। जालना जिल्ह्यातील मोसंबीला जीआय मानांकन मिळाले। मागील काही वर्षांपर्यंत मोसंबी देशाबाहेर विशेषतः बांगलादेशात निर्यात केली जात होती आणि सद्यस्थितीत निर्यातीला अनुकूल असं वातावरण नसल्यामुळे ही निर्यात काही महिन्यांपासून बंद झाली होती आणि फळगळती थांबत नसल्यामुळे शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडलाय। छत्रपती संभाजीनगरातील बांधकाम व्यावसायिकांना सध्या 25% टीडीआर विकत घेण्याची सक्ती पालिकेकडून करण्यात आली आहे। मात्र त्यामध्ये लवकरच वाढ होईल आणि जानेवारी 2025 पासून 50% टीडीआर वापरणं बंधनकारक होईल। छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग 25,000 कोटींमधून बांधण्यात येणार आहे। सध्या या महामार्गाचं काम अर्थसंकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणं सोपं जातं, परंतु आता त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागणार आहेत। कार्डद्वारे पेमेंट करणं महागडं ठरण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार 2,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 18% जीएसटी लावण्याचा विचार करत आहे। छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा योजनेत 1800 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत। त्यातील 930 किलोमीटर जलवाहिन्या टाकण्यात आल्या, मात्र 300 किलोमीटरचे रस्ते खराब झालेत। त्यामुळे जीव्हीपीआर कंपनीमार्फत रस्ते दुरुस्तीचं काम सुरू केलं जाणार आहे। महाराष्ट्रातील भारतीय वनसेवा लॉबीनं वन्यजीव विभागाचे पंख छाटल्याचे दिसून येते। अत्यंत संवेदनशील असलेल्या या वन्यजीव विभागाचं नव्हे तर एक प्रकारे वाघांचं डिमोशन केल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत परळीमध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। हलगी गार्डन इथे ही घोंगडी बैठक होणार असून या बैठकीत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोंगडी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यूपीएससीकडे एकूण 30 तक्रारी आल्या आहेत। 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरती आरोप करणाऱ्या जवळपास 30 तक्रारी यूपीएससीकडे आल्या आहेत। केंद्र सरकारच्या प्रशिक्षण आणि कार्मिक विभागाकडे या तक्रारी यूपीएससीनं पाठवल्या आहेत। अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती टीका केली। राजकारणापेक्षा समाजकारण करायला हवं, त्यामुळे बाप्पानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण न करण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं। धाराशिव आणि कळंब तालुक्यातील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालंय, तरी देखील प्रशासनाकडून बाधित क्षेत्र कमी दर्शवण्यात आलंय। नुकसानीचे पंचनामे केले नाहीत असा आरोप करत आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिलाय। तेलंगणात आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यामध्ये हाहाकार उडालाय। तेलंगणात अतिवृष्टी आणि पुराच्या अलीकडच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड
भीती आहे, हाल सोसावे लागतायत। आतापर्यंत 29 जणांना आपला जीव या पुरात गमवावा लागलाय, तर 5,438 कोटींचं आर्थिक नुकसान झालंय। बिग बॉस मराठीमधील 6वा आठवडा सुरू झालाय। 6व्या आठवड्यात छोट्या पुढारीला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागले आणि या आठवड्यात एकूण 7 जण नॉमिनेशनमध्ये होते। छोट्या पुढारीसोबत या आठवड्यात एकूण 7 सदस्य नॉमिनेट होते। आणखी अशाच काही बातम्या आपण बघूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर।